तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या आहे तुमचा इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर. तर बघा मराठी विषयामध्ये सगळ्यात अवघड मानला जाणारा टॉपिक म्हणजे तुमचा व्याकरण विभाग. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्याकरणाचा अभ्यास हा करणार आहोत. तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघितला, तर तुमचे व्याकरण विभागातले 16 गुण हे पक्के होणार आहेत. कारण बघा जे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 भाषा अभ्यास एकूण 16 गुणांसाठीचा हा विभाग असतो. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला व्याकरणावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न तुमच्या व्याकरण कृतीवर आधारित असतो. एकूण 8 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न तुमच्या भाषिक कृतीवर आधारित असतो आणि हा पण प्रश्न तुमचा 8 गुणांचा असतो. तर बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी, वाक्प्रचार 4 गुणांसाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 4 असतो. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती 4 गुणांसाठी, लेखन नियम 2 गुणांसाठी, विरामचिन्हे 1 गुणासाठी आणि पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 4 असतो. तर बघा असा मिळून एकूण 16 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. तर बघा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक घटक हा अभ्यासणार आहोत. यामध्ये बघा तुमचा पहिला घटक आहे समास. तर बघा तुम्हाला समासावरती 2 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. तर बघा इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला समासाचे एकूण 5 प्रकार हे अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये बघा कर्मधारय समास, द्विगु समास, त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, असा एकूण 5 समासांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यामध्ये कर्मधारय समास आणि द्विगु समास हे 2 तुमचे मुख्य समास असणार आहे आणि इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे द्वंद्व समासाचे उपप्रकार असणार आहेत. असा मिळून तुम्हाला 5 समासांचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. यामध्ये बघा पहिला समास आहे तुमचा कर्मधारय समास. तर बघा जे उदाहरणं, जे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय त्याच प्रश्नांचा अभ्यास तुम्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी करा. तर बघा तुमचा पहिला समास आहे कर्मधारय समास. तर बघा कर्मधारय समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा आणि सारखे या शब्दांनी जोडलेला असतो त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा नीलकमल. तर बघा हा तुमचा सामासिक शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? नील असे कमल, हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. यानंतर बघा आणखी एक उदाहरण महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, हा पण तुमचा कर्मधारय समास असणार आहे. तर बघा ही उर्वरित सगळी उदाहरणं ही कर्मधारय समासाची आहेत. जर तुम्हाला कर्मधारय समासावरती जर प्रश्न विचारला तर हीच उदाहरणं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येणार आहेत. ओके. त्यानंतर बघा तुमचा दुसरा समास असतो, तो असणार आहे तुमचा द्विगु समास. तर बघा द्विगु समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह समूहदर्शक शब्दासारखा होतो त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा पंचारती, 5 आरत्यांचा समूह, हा असणार आहे तुमचा द्विगु समास. यानंतर बघा आणखी एक उदाहरण त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, हा पण तुमचा द्विगु समास असणार आहे. त्यानंतर नवरात्र, 9 रात्रींचा समूह, हा पण तुमचा द्विगु समास असणार आहे. यानंतर बघा ही उर्वरित सगळी उदाहरणं ही तुमच्या द्विगु समासाची असणार आहेत. यानंतर बघा तुमचा तिसरा समास असतो, तो असणार आहे तुमचा द्वंद्व समास. त्यामध्ये तुमचा द्वंद्व समासाचा पहिला उपप्रकार आहे, तो आहे तुमचा इतरेतर द्वंद्व समास. तर बघा इतरेतर द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ असा या शब्दाचा विग्रह होतो. हा तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. यानंतर बघा दुसरं उदाहरण आई वडील, आई आणि वडील असा या सामासिक शब्दाचा विग्रह होतो. हा पण तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. यानंतर बघा नाक डोळे, नाक आणि डोळे हा पण तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर बघा उर्वरित सर्व उदाहरणं ही तुमच्या इतरेतर द्वंद्व समासाची असणार आहे. यानंतर बघा तुमचा द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार आहे, तो आहे तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. तर बघा वैकल्पिक द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा बरे वाईट, बरे किंवा वाईट हा पण तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. यानंतर बघा आणखी एक उदाहरण सत्यासत्य, सत्य किंवा असत्य
हा पण तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. तर बघा उर्वरित तिघी उदाहरणं हे पण तुमच्या वैकल्पिक द्वंद्व समासाची आहेत. यानंतर बघा शेवटचा समास तो असणार आहे तुमचा समाहार द्वंद्व समास. तर बघा समाहार द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह वगैरे ह्या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो. तर बघा समाहार द्वंद्व समास तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात. उदाहरणार्थ बघा अंथरूण पांघरूण, भाजीपाला, गुरे-वासरे, कपडा-लत्ता, अन्न-पाणी, पाला-पाचोळा आणि केर-कचरा हे सगळे तुमची समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं असणार आहे. तर बघा ह्या शब्दांचा विग्रह कसा होतो? तर बघा अंथरूण पांघरूण फक्त शेवटी तुम्हाला वगैरे शब्द ॲड करायचे असणार आहे. अशा पद्धतीने तुमचा समाहार द्वंद्व समासाचा विग्रह हा होतो. यानंतर बघा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत समासावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर बघा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये समासावरती जोड्या जुळवा असा प्रश्न किंवा खालील तक्ता पूर्ण करा असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर बघा पहिला जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला जाईल. यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द आणि समासाचे नाव दिलेलं असणार आहे. तुम्हाला योग्य जोड्या ह्या जुळवायच्या असणार आहे. उदाहरणार्थ बघा पहिला प्रश्न आपण सोडू. तर बघा भाजीपाला. तर बघा भाजीपाला ह्या शब्दाचा विग्रह कसा होतो? भाजीपाला वगैरे म्हणजे हा तुमचा समाहार द्वंद्व समास असणार आहे. तर बघा सिंपल तुम्हाला समाहार द्वंद्व समासाला जोडी जुळवायची असणार आहे. यानंतर बघा पुरुषोत्तम. तर ह्या शब्दाचा विग्रह कसा होतो? उत्तम असा पुरुष म्हणजे असा या शब्दाने ह्या शब्दाचा विग्रह हा जोडलेला आहे. तर हा असणार आहे तुमचा कर्मधारय समास. तर बघा असा सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला जातो. यानंतर बघा आणखी एक प्रश्न, तर खालील तक्ता पूर्ण करा. हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला समासावरती विचारला जाऊ शकतो. यामध्ये बघा तुम्हाला सामासिक शब्द दिलेला असेल, तुम्हाला विग्रह आणि समासाचे नाव हे ओळखायचं असणार आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला आई-वडील हा शब्द दिलेला आहे. याचा विग्रह तुम्हाला लिहायचा असणार आहे आणि समोर समासाचं नाव देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर बघा नवरात्र हा तुमचा सामासिक शब्द दिलेला आहे. त्याचा विग्रह पण दिलेला आहे आणि त्या समासाचं नाव तुम्हाला ओळखायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला समासावरती विचारला जातो. तर बघा आणखी काही प्रश्न आपण सोडू. तर बघा खालील तक्ता पूर्ण करा. हा पण प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठीच असणार आहे. यामध्ये बघा नरसिंह, सिंहासारखा नर आणि हा देखील तुमचा कर्मधारय समास असणार आहे. यानंतर बघा 3-4, 3 किंवा 4 हा तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये समासावरती प्रश्न हे विचारले जाणार आहेत. यानंतर बघा खालील तक्ता पूर्ण करा. हा पण प्रश्न प्रकार तुम्ही अभ्यासू शकतात. यानंतर बघा तुमचा दुसरा घटक असणार आहे तो असणार आहे शब्दसिद्धी. तर बघा शब्दसिद्धीवरती पण तुम्हाला 2 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. तर बघा शब्दसिद्धीमध्ये तुमचे 2 गुण हे फिक्स असतात. कारण बघा यामध्ये फक्त तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त या 3 शब्दांमध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दांचं विभाजन हे करायचं असतं. यामध्ये बघा तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय ते आता बघू. तर बघा उपसर्ग घटित म्हणजे काय? तर बघा ज्या शब्दाच्या पुढे उपसर्ग हा लागलेला असतो त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा अवघड. तर बघा अवघड हा शब्द आहे याच्या पुढे हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर बघा अवकळा या शब्दाच्या पुढे पण हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर बघा भरजरी. तर बघा ह्या शब्दाच्या पुढे भर हा उपसर्ग लागलेला आहे. तर हे तुमचे उपसर्ग घटित शब्द असणार आहे. म्हणजेच बघा ज्या शब्दाच्या पुढे उपसर्ग लागलेला असणार आहे त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो. यानंतर बघा प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? तर बघा ज्या शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा लढाऊ. तर ह्या शब्दाच्या शेवटी हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर बघा झोपाळू, लाजाळू आणि दयाळू या शब्दांच्या शेवटी हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून आपण यांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. म्हणजेच बघा ज्या शब्दांच्या शेवटी प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. यानंतर बघा अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर बघा अभ्यस्त शब्द ओळखणं अगदी सोपं असतं. कारण बघा धंदा-बिंदा, काम-बिंग, शेजारी-पाजारी, मागोमाग, कडकड, झटपट असे शब्द तुमच्या अभ्यस्त शब्दांमध्ये येतात. तर बघा हेच उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. या व्यतिरिक्त एक पण वेगळं उदाहरण तुम्हाला परीक्षेत आढळणार नाही. यानंतर बघा तुम्हाला शब्दसिद्धीवरती बोर्डाच्या परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न हा विचारला जातो. तर बघा खालील तक्ता पूर्ण करा. असा प्रश्न तुम्हाला शब्दसिद्धीवरती परीक्षेत हा विचारला जाईल. यामध्ये बघा तुम्हाला 4 शब्द हे दिलेले असतील आणि यांना फक्त तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्दांमध्ये तुम्हाला विभाजन हे करायचे असणार आहे. तर बघा 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेत हा विचारला जाणार आहे. तर बघा पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे? तर बघा अवघड हा शब्द आहे, सामाजिक हा शब्द आहे, गल्लोगल्ली हा शब्द आहे, झोपाळू हा शब्द आहे. तर बघा ह्या शब्दांना तुम्हाला विभाजन हे करायचं असणार आहे. यामध्ये बघा अवघड. तर बघा घड ह्या शब्दाच्या पुढे हा उपसर्ग लागलेला आहे. त्यामुळे हा असणार तुमचा उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर बघा सामाजिक या शब्दाच्या शेवटी जिक म्हणजे इक हा प्रत्यय लागलेला आहे. हा असणार तुमचा प्रत्यय घटित शब्द. त्यानंतर बघा गल्लोगल्ली तर हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे आणि झोपाळू
या शब्दाच्या शेवटी ळू हा प्रत्यय लागलेला आहे, यामुळे हा असणार आहे तुमचा प्रत्ययघटित शब्द. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत शब्दसिद्धीवरती प्रश्न हा विचारला जाणार आहे. तर बघा यामध्ये फक्त तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्दांमध्ये तुम्हाला विभाजन हे करायचं असतं. तर बघा शब्दसिद्धीचे 2 गुण तुमचे हक्काचे असतात. यामध्ये एक पण गुण तुम्हाला गमवायचा नसणार आहे. यानंतर बघा आणखी एक उदाहरण आपण सॉल्व्ह करून बघू. तर बघा अनाकलनीय, मागोमाग, नाराज आणि शेजारी-पाजारी हे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या 4 शब्दांना फक्त आणि फक्त उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्दांमध्ये तुम्हाला विभाजन हे करायचे. यामध्ये बघा अनाकलनीय हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर मागोमाग हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. नाराज हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. शेजारी-पाजारी हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. तर बघा 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेत हा विचारला जाणार आहे. तर बघा आणखी काही उदाहरणं आहेत. हे उदाहरणं तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी सॉल्व्ह करू शकतात किंवा सोडवून बघू शकतात. यानंतर बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये तिसरा उपप्रश्न असतो, तो असतो तुमच्या वाक्प्रचारांवरती. तर बघा हा प्रश्न एकूण 4 गुणांचा असतो. यामध्ये तुम्हाला 4 वाक्प्रचार दिलेले असतात. 4 पैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ तुम्हाला लिहायचा असतो आणि त्यांचा तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असतो. असा एकूण 4 गुणांसाठी तुम्हाला वाक्प्रचारावरती प्रश्न हा विचारला जातो. तर बघा अगदी सोपा प्रश्न असतो आणि ह्या पण प्रश्न प्रकारामध्ये तुमचे 4 गुण हे हक्काचे असतात. तर बघा तुम्हाला कुठले वाक्प्रचार महत्त्वाचे असणार आहेत, तर जे वाक्प्रचार मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो आहे, तेच वाक्प्रचार तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील. तर बघा पहिला वाक्प्रचार आहे कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. दुसरा वाक्प्रचार आहे कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. यानंतर बघा तिसरा वाक्प्रचार आहे आनंद गगनात न मावले म्हणजे खूप आनंद होणे. चौथा वाक्प्रचार आहे तगादा लावणे म्हणजे अंदाज लावणे. त्यानंतर बघा 5वा आहे कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. यानंतर बघा 6वा वाक्प्रचार आहे तुमचा हुकूमत गाजवणे म्हणजे वर्चस्व गाजवणे. 7वा वाक्प्रचार आहे व्यतीत होणे म्हणजे दुःखी होणे. यानंतर बघा 8वा वाक्प्रचार आहे डोळे निवणे म्हणजे समाधान वाटणे. विसंगत वाटणे म्हणजे वेगळे करणे. पाय धरणे म्हणजे याचना करणे आणि मातीमोल होणे म्हणजे संपूर्ण नाश होणे. तर बघा हेच वाक्प्रचार तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि ह्याच वाक्प्रचारांपैकी कुठले 4 वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेत म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे बघा हे वाक्प्रचार तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि यांचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला बघायचं असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो तुमचा प्रश्न क्रमांक 4 तर बघा ह्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती हा प्रश्न तुमचा पहिला प्रश्न असतो आणि एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. तर बघा शब्दसंपत्ती अगदी सोपा प्रश्न असतो. या पण प्रश्न प्रकारामध्ये तुमचे 4 गुण हे हक्काचे असतात. कारण बघा यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात, तर बघा शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, त्यानंतर समानार्थी शब्द लिहा किंवा विरुद्धार्थी शब्द लिहा. असे सोपे प्रश्न तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये विचारले जातात. तर बघा तुम्हाला 2022ला जो तुमच्या शब्दसंपत्तीसाठी प्रश्न आला होता, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न होता तुम्हाला शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये बघा दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला आपण परावलंबी असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रश्न होता दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण दैनिक असं म्हणतो. तर बघा 1 गुणासाठी किती सोपा प्रश्न तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये विचारला गेला होता. यानंतर बघा पुढचा प्रश्न होता तुम्हाला समानार्थी शब्द लिहा. यामध्ये बघा पृथ्वी या शब्दासाठी तुम्हाला समानार्थी शब्द हे लिहायचे होते. तर बघा धरती, माता आणि धरणी असे समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. यानंतर बघा दुसरा प्रश्न होता नभ. तर नभ या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे होते. आकाश किंवा गगन तुम्ही अशा पद्धतीने समानार्थी शब्द हे लिहू शकतात. तर बघा हा देखील प्रश्न तुमचा 1 गुणाचा होता आणि किती सोपा प्रश्न होता. तर बघा असेच प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. यानंतर बघा तिसरा प्रश्न होता तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहा. तर बघा यामध्ये सुरुवात या शब्दाला तुम्हाला विरुद्धार्थी शब्द हा लिहायचा होता. तर बघा सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, तर शेवट. त्यानंतर बघा सोय, तर ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, गैरसोय. तर बघा अशा पद्धतीने 1 गुणासाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. यानंतर बघा शब्दसंपत्तीमध्ये चौथा प्रश्न तुमचा फिक्स असतो. शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे असतात. तर बघा तुम्हाला एक शब्द दिलेला असणार आहे. त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे असतात. तर बघा राखणदार यामध्ये राखण, दार, रण आणि राख असे 4 सोपे शब्द तुम्ही तयार करू शकता. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा 2023ला जो तुम्हाला शब्दसंपत्तीवरती प्रश्न आला होता, तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न होता समानार्थी शब्द लिहा. दुसरा प्रश्न होता विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यानंतर शब्दांचे वचन ओळखा आणि चौथा प्रश्न होता दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर बघा हा तुमचा प्रश्न होता 2023ला बोर्डाच्या परीक्षेमध्ये. तर बघा किती सोपा प्रश्न होता. हा पण प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर बघा समानार्थी शब्दांमध्ये पहिला शब्द होता तुम्हाला डोळा.
तर डोळा ह्या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता. तर बघा नयन. त्यानंतर वृक्ष हा शब्द होता. या शब्दाला तुम्हाला समानार्थी शब्द हा लिहायचा असणार आहे. तर झाड तुम्ही लिहू शकतात. तर 1 गुणासाठीचा तुमचा हा प्रश्न होता. यानंतर बघा दुसरा प्रश्न होता, विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये वास्तव या शब्दाला काल्पनिक आणि सोय ह्या शब्दाला गैरसोय असा 1 गुणासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न हा विचारला गेला होता. यानंतर बघा वचन ओळखा. तर बघा बरेचसे विद्यार्थी या प्रश्न प्रकारामध्ये गोंधळ करतात. कारण बघा इथं वचन ओळखा हा प्रश्न दिलेला आहे. बरेचसे विद्यार्थी वचन बदला हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करतात. त्यामुळे बघा तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न किंवा सूचना वाचायची असणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला वचन ओळखा असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा वह्या, तर एक वही आणि अनेक वह्या. तर बघा हा शब्द तुमच्या अनेक वचनामध्ये आहे. तर तुम्हाला सिंपल फक्त अनेक वचन अशा पद्धतीने लिहायचं असणार आहे. यानंतर बघा मुलगा हा शब्द तुमच्या एक वचनामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सिंपल आन्सरमध्ये एक वचन अशा पद्धतीने लिहायचं असणार आहे. यानंतर बघा शेवटचा प्रश्न असतो तुमचा, खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. यामध्ये बघा विचारसरणी हा शब्द तुम्हाला दिलेला होता आणि या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे होते. जसं की बघा चार, विचार, सर आणि रस असे सोपे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तर बघा हा होता तुमचा 2023ला शब्दसंपत्तीवरती आलेला प्रश्न. यानंतर बघा 2024च्या परीक्षेमध्ये देखील शब्दसंपत्तीवरती जो प्रश्न आला होता, तो पण प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न होता समानार्थी शब्दांवरती, दुसरा प्रश्न होता विरुद्धार्थी शब्दांवरती, तिसरा प्रश्न होता वचन बदलावरती आणि शेवटचा प्रश्न हा तुमचा फिक्स असतो. हा प्रश्न होता तुमचा, खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करा. तर बघा पहिला जो प्रश्न होता यामध्ये बघा मार्ग आणि जल या 2 शब्दांना तुम्हाला समानार्थी शब्द हे लिहायचे होते. यानंतर बघा दुसरा प्रश्न होता तुम्हाला, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये सुपीक आणि ज्ञानी हे 2 शब्द तुम्हाला दिलेले होते आणि यांचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द हे लिहायचे होते. यानंतर बघा तिसरा प्रश्न होता तुमचा वचन बदलावरती. तर बघा यामध्ये भिंती आणि रस्ता हे 2 शब्द दिले होते आणि यांचं तुम्हाला वचन हे बदलायचं होतं. उदाहरणार्थ बघा भिंती आणि एक भिंत होते, एक रस्ता आणि अनेक रस्ते होतात. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला रखवालदार हा शब्द दिला होता आणि ह्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे होते. तर बघा शब्दसंपत्तीवरती असे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात. तर बघा उद्याच्या पेपरमध्ये पण असे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुमचा दुसरा प्रश्न असतो. हा असतो तुमच्या लेखन नियमानुसार लेखन करणे. तर बघा हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांचा असतो. यामध्ये फक्त तुम्हाला चूक आणि अचूक शब्द हा ओळखायचा असतो. म्हणजे कुठला शब्द बरोबर आहे किंवा कुठला शब्द चुकीचा आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. तर बघा हे जे शब्द आहेत, तर बघा हे शब्द तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा आणखी काही शब्द आहेत. या शब्दांचा अभ्यास तुम्हाला चूक किंवा अचूक शब्द ओळखा यासाठी करायचा असणार आहे. तर बघा एकूण तुम्हाला 30 शब्द मी दिलेले आहेत. तर बघा या 30 शब्दांव्यतिरिक्त एक पण वेगळा शब्द तुम्हाला अचूक शब्द ओळखा या प्रश्न प्रकारामध्ये विचारला जाणार नाही. त्यामुळे बघा जे शब्द मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्या शब्दांचा अभ्यास तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी करायचा असणार आहे. तर बघा ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. तिथनं ही PDF तुम्ही डाउनलोड करा आणि उद्याच्या पेपरसाठी हिचा तुम्ही अभ्यास करू शकतात. तर बघा लेखन नियमानुसार लेखन करा. तर हा प्रश्न तुमचा 2 गुणांचा असतो आणि ह्या प्रश्न प्रकारासाठी जे शब्द मी दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हा होता तुमचा प्रश्न क्रमांक 4 मधला दुसरा प्रश्न. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो. तो असतो तुमच्या विरामचिन्हांवरती. तुम्हाला विरामचिन्ह हे दिलेले असतील आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. यामध्ये बघा काही विरामचिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये पहिलं विरामचिन्ह आहे तुमचं पूर्णविराम, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असेल. दुसरं आहे तुमचं स्वल्पविराम. त्यानंतर तिसरं आहे तुमचं अर्धविराम. ठीक आहे, हे चिन्ह बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यानंतर बघा पुढचं चिन्ह आहे अपूर्णविराम. त्यानंतर बघा 5वं चिन्ह आहे तुमचं प्रश्नचिन्ह आणि 6वं चिन्ह आहे तुमचं उद्गारवाचक चिन्ह. तर बघा ह्या चिन्हांचा अभ्यास किंवा विरामचिन्हांचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला अपूर्णविराम आणि स्वल्पविराम हे तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये शेवटचा प्रश्न म्हणजे 4था प्रश्न असतो तुमचा पारिभाषिक शब्दांवरती. तर बघा पारिभाषिक शब्द म्हणजे काय? तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये इंग्रजीमध्ये काही शब्द दिलेले असतील आणि त्यांना तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद हा करायचा असतो. यामध्ये बघा काही तुम्हाला शब्द मी दाखवलेले आहेत. तर बघा हे जे शब्द आहेत हे तर शब्द तुम्हाला महत्त्वाचे असणारच आहेत. पण बघा तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे म्हणजे शेवटच्या पानांवरती तुम्हाला काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. ते पण शब्द तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी वाचायचे असणार आहेत. तर बघा जे महत्त्वाचे शब्द आहेत, जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत, ते शब्द आता आपण बघू. त्यामध्ये बघा पहिला शब्द आहे तुमचा बेंच म्हणजे आसन.
दुसरा शब्द आहे तुमचा एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. तिसरा शब्द आहे तुमचा बायोडेटा म्हणजे स्वपरिचय. चौथा शब्द आहे तुमचा ओव्हरटाईम म्हणजे अतिरिक्त वेळ. पाचवा शब्द आहे तुमचा ड्रामा म्हणजे नाटक. त्यानंतर 6वा शब्द आहे तुमचा पेटेंट म्हणजे एकस्व. 7वा शब्द आहे तुमचा मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी. 8वा शब्द आहे तुमचा डेस्टिनी म्हणजे नियती. 9वा शब्द आहे तुमचा टॅक्स म्हणजे कर. 10वा शब्द आहे तुमचा वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. आणि 11वा शब्द आहे तुमचा एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. तर बघा हे काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आहेत जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटेडली विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्याकरण विभागाचा अभ्यास हा केलेला आहे आणि जे प्रश्न किंवा जे उदाहरणं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत, तेच उदाहरणं तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहेत. तर बघा तुम्हाला अभ्यास करताना ह्याच उदाहरणांचा किंवा प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम समास हा घटक अभ्यासला, त्यानंतर शब्दसिद्धी हा घटक अभ्यासला, त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे वाक्प्रचार सांगितले, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण शब्दसंपत्ती हा प्रश्न प्रकार आपण अभ्यासला, ज्यामध्ये आपण 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये आलेले बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर विरामचिन्ह, पारिभाषिक शब्द आणि लेखन नियमानुसार लेखन करा हे देखील प्रश्न प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.